शेतकरी मित्रांनो नमस्कार. देवराम गावरे शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता मालुंजाच्या शिवारात आलेलो आहोत. मल्हारी मालुंजकर पोल्ट्रीला आपण आता भेट दिली आणि आजच पक्षी आलेत, तर आपण आज जाऊन बघू. पोल्ट्रीमध्ये जायच्या आधी मित्रांनो याच्यात पाय बुडवायचं राहते, नंतर इथं चुना राहतो म्हणजे निर्जंतुकीकरण नाही का शेडमध्ये. भरपूर लांब आहे. 200 फूट आहे का? जास्त आहे. 300 फूट. 30 बाय 300चा शेड आहे मित्रांनो. आणि पाण्याचं आपण एकदम ऑटोमॅटिक सिस्टम आहे. हे बघा आता पक्षी आलेले आहेत. भांडे एकदम धुवून तयार आहे ती पाण्याचे. इकडं खाद्य पण आहे. नाही हा तूस आहे वाटतं. हा तूस आहे, खाली पसरावायचा तूस. एकदम गार लागतंय मध्ये. शेतकरी मित्रांनो एकदम ऊन आहे बाहेर, पण मध्ये एकदम असा एसी सारखा वाटते. नेमकं असं वातावरण तयार कसं काय केलं आपण विचारू त्यांना. शेतकरी मित्रांनो आपण आता पहिल्यांदाच पोल्ट्री पाहायला आलो. हे बघा किती दिवसाचे पिल्ले ते? 1 दिवसाचे पक्षी आहेत मित्रांनो. आता फीड दिलं आहे त्यांना. चिकमॅस आहे ना? चिकमॅस दिलेले आहे. शेतकरी मित्रांनो आपण ज्या पोल्ट्रीमध्ये उभं आहे त्या पोल्ट्रीचे ओनर, काय नाव तुमचं? नितीन जगताप. नितीन जगताप सरांशी आता आपण चर्चा करतोय. आता मी जेव्हा पोल्ट्रीमध्ये एंट्री मारली तर मला एकदम असं एसी सारखं जाणवलं नाही का. तर नेमकं हा वातावरण तुम्ही कसं काय मेंटेन केले? आता बाहेर तर एकदम आता एक साईडने पूर्ण झाडं लावलेली आहेत. हां आणि दुसऱ्या साईडने पण झाड आहेत. अच्छा. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. गार राहतं पोल्ट्रीमध्ये. कारण मध्ये आलं ना एकदम असं गार वाटायला लागलं नाही का. त्याच्यामुळे पक्षी पण व्यवस्थित बसले ना त्याच्यामुळे. हां बरोबर. क्लायमेटमध्ये थंड बी नाही गरम पण नाही. आता पहिल्या दिवसाचं हे पक्षी आहेत याच्यासाठी किती अंश सेल्सिअस तापमान पाहिजे? याला कमीत कम 32च्या आसपास तरी पाहिजे. 32. 32 अंश सेल्सिअस 35 पाहिजे. हां 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 आणि रात्रीच्या वेळी कमीत कम 30 तरी पाहिजे पक्ष्यांना बसायसाठी. हां हां. आता समजा तुम्ही हे किती 7,000 पक्षी आहेत का? 7,500. 7,500 पक्षी. किती माणसं सांभाळतात? 2 जण. तुम्ही 2? हो, नवरा बायको. अच्छा. आणि पाणी ऑटोमॅटिक? पाणी ऑटोमॅटिक सिस्टम. आणि खाद्याचं ड्रिंकर पाहिजे. हा का? ते हीटर बनवले का तुम्ही इथं? हीटरमध्ये हीटर आहे. संध्याकाळी हीट झाली का हां गारवा वाटला तर पिटून द्यायचे ते. हा का? आणि त्याचा धूर वरती जातो का? दूरवरती जातो. पण हे भारी आहे बरं का. आमच्या रेशीम शेतीला पण हे चालेल बरं का. हा हे 2च आहेत का अजून आहेत? नाही, 2 मध्ये फुल हीट होऊन जाते. हा का? डायरेक्ट घाम निघत होता. हां हां हां. आता नेमकं हे मध्ये कसं आहे? ते मध्ये कसं आहे? मध्ये झाकण काढून घ्यायचं हां. आणि त्याच्यामध्ये सरपण भरून द्यायचं पूर्ण याच्यात. हां. आणि पिटून द्यायचं संध्याकाळी. हां. मध्ये जाळी आहे का त्याला? नाही, जाळी आहे पण जाळी खराब झाली ती. हा का? आणि मग ते हे पक्षी बाहेरून आता समजा तिथंची गोळा जावतात, मग त्याला चटका नाही बसत का? नाही, पक्षी त्याच्याजवळ जातच नाही. हा का? आता ते थोडं शांत झालं असेल, गार झालं असेल ना, तर मग थोडं हीटसाठी बसले त्याच्याजवळ. शेतकरी मित्रांनो आपल्या या पोल्ट्रीमध्ये जो हा बॉयलर आहे, या बॉयलरसारखा आपल्याला रेशीम शेतीमध्ये पण याचा वापर आपण करू शकतो. मेंटेन थंडीमध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. एक दिवसाचे पक्षी आहे. फीड दिलाय चिकमॅस. कोणती कंपनी सोबत काम करता तुम्ही? हेवी बॉयलर. आणि किती दिवसात पक्षी विकायला हवतात? 42 दिवसात. वर्षात किती बॅच निघतात? 6 बॅच निघतात. 6. तुम्हाला 8 दिवस तर पूर्वी राखणी करावं लागेल. हां, 8 दिवस तिथं खाटच पडत राहते आपल्याला. डे नाईट. तिकडं पण आहेत का? नाही नाही, 4 गाळे आहेत ना. 1 2 3 4 गाळे आहेत. हां हां. मग आता हे एका गाळ्यात किती टाकलेत? याच्यामध्ये जवळजवळ आणि म्हणलं तर 7,500 रुपयाचे ना.
7.5 म्हणल्यावर 1700 पक्षी. हम्म. आता हे जे खाद्य आहे समजा चिकण्यास, हे किती दिवस द्यायचं? हे जाईल त्यांना 13 दिवस. आणि 13 दिवसानंतर कोणतं खाद्य राहील? परत 2 नंबरचं दुसरं खाद्य येईल. काय नाव? त्याचं नाव स्टार्टर चिकण्यास राईस स्टार्टर. स्टार्टर, म्हणजे चिकण्यास स्टार्टर आणि मग ग्रोअर. मग ग्रोअर मॅस 3च फिडिंगमध्ये होऊन जाते ना? 3 मध्ये होऊन जातं. आणि आपण माणसासाठी वापरतो ना, कटिंगला जाता ना? कटिंग. हां हां. तर मित्रांनो, जर समजा लेअर पक्षी वाढवायचा असला तर लेअर खाद्य राहतो त्याला. એટલે खूप काळजी घ्यावं लागते, कारण हे असं जमा नाही झाले पाहिजेत. जमा झाल्यावर मग मरतुकीचा प्रॉब्लेम चालू होऊन जातो. त्याच्यासाठी असे फिरते पाहिजेत. तर आता समजा हे बॉयलरचा आपण वापर करतो, जो हीटसाठी आहे बनवेल, हो. तो साधारण किती दिवस आपण वापरतोय? तो आपल्याला 10 दिवस वापरायचा. 10 दिवस. हो. आणि तुम्हाला लाईटची गरज किती दिवस पडते? ती पण 10 दिवस लागते. 10 दिवस. त्याच्यानंतर मग समजा जर थंडी वाढली तर कोंबड्यांना जर समजा टेम्परेचर जर वाढवायचं असलं आपल्याला, तर मग तुम्ही त्यावेळेस नाही, मग त्यानंतर मग आपण 10 दिवसानंतर पडद्यावर मेंटेन करायचं ते. हा का? हो. हां हां. आणि मग तुम्ही लाईटचा वापर तुमचा या बॉयलरमुळं कमी होत असेल ना? हो, त्याच्यामुळं. त्याच्यामुळे कमी होतं. हां हां. मित्रांनो, या पोल्ट्रीमध्ये असं एक वैशिष्ट्य आहे का लाईट कमी आणि लाईटीचा वापर कमी केला जातो, कारण इथं हीट टेम्परेचर करण्यासाठी हा बॉयलर बनवला आहे त्यांनी. हा बॉयलर कुठून आणला का तुम्ही बनवला आहे? धुळे माळेगावावरून आणलं. धुळे मालेगाव इथून त्यांनी रेडीमेड बनवून आणलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पहा या पद्धतीनं याचा धुराडा डायरेक्ट वरती काढलेले, धूर वरती निघून जातो. तर अशा पद्धतीने आहे सगळं.